सर आपल्या सोबत आहे आणि सरांचे विद्यार्थी विविध पटलावर या ठिकाणी चमकत आहेत. सर आपलं नाव? माझं नाव मनोज प्रकाश किर्ले. हो, काही महिने झाले मागचा अर्ध सत्र समजा आणि या सत्राच्या आणि या अगोदर सुरुवातीपासून. कुठे होते सर? याआधी मी बोरसा-बोरशी या ठिकाणी होतो. अच्छा, बोरसा-बोरशीला. हो, हो. फार सुंदर शाळा आहे. आम्ही तिथे जाऊन हो, आलो हो, हो. ती पण आणि शाळा छान इथे आहे. सुद्धा या ठिकाणी आपला बदल करण्याचा प्रयत्न दिसतोय हो, शाळेमध्ये. हो, हो. निश्चितच. तसंही इथे ऑलरेडी या शाळेला चांगला परिसर आहे. सर्व भौतिक सुविधा इथं आहेत आणि इथली आधीचे पण वाळ सर असतील किंवा बाकी मंडळी यांनी खूप चांगल्या प्रकारे शाळा मेंटेन केलेली आहे. विद्यार्थ्यांचं सुद्धा आम्ही आता या सत्रापासून काही नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत. अगदी सुरुवातीपासूनच आम्ही विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, NMMS असतील, शिष्यवृत्ती असतील, तर नवोदय असेल, तर यांचे सराव क्लासेस, सराव वर्ग आम्ही सकाळपासून सुरू केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्ससुद्धा आम्हाला खूप चांगला आहे. विद्यार्थ्यांना त्या गोष्टीची आवड पण आहे. इथल्या पालकांचा सुद्धा आग्रह आहे. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला पालकांचंही सहकार्य मिळतंय. विद्यार्थीसुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये मुळात एक बदलण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आहेच. काहीतरी नवीन झालं पाहिजे, काहीतरी नवीन आमच्याकडून आम्ही केलं पाहिजे. या उद्देशानं मुलंसुद्धा नवीन-नवीन गोष्टी करतायत. जितकी विद्यार्थ्यांची भूक असते तेवढे शिक्षक प्रकट होतात असं म्हणतात. करेक्ट. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसमोर आम्हाला या सगळ्या गोष्टी आणणं किंवा हे करणं हे क्रमप्राप्त आहे, खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं सर्व कामं सर करतोच. या ठिकाणी कृतीयुक्त जे शिक्षण आहे, ते शिक्षण अतिशय महत्त्वाचं झालेलं हो. आहे. काय वाटतंय? हो, बरोबर आहे. कृतीतून शिक्षण देण्याचाच आमचा खूप प्रयत्न आहे आणि आमच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला ऑलरेडी शाळेमध्ये इथे विज्ञान प्रयोगशाळा मिळालेली आहे. अच्छा. तर विद्यार्थी त्या प्रयोगशाळेतील साहित्याचा उपयोग करून खूप चांगल्या प्रकारे शिकत आहेत. एवढंच नाही तर या परिसराचा उपयोगसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेण्यासाठी आणि त्या ॲक्टिव्हिटीतून विद्यार्थी कसे शिकतील वेगवेगळ्या कल्पना, तर त्याच्यासाठी करतो. कृतीतून खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थी शिकत आहेत इथं. या ठिकाणी विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थी वर्गांनी सांगितलेलं आहे. कोणी म्हणतं मला आर्मीमध्ये जायचंय, कोणी म्हणतं मला IPS या ठिकाणी व्हायचंय, वेगवेगळ्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करायची आहे. त्याच्यासाठी त्याची सार्थ या ठिकाणी आपण जी सांभाळणार का? हो, बिलकुल, नक्कीच. आम्ही त्यासाठीच इथे आहोत. कारण या विद्यार्थ्यांची जी स्वप्न आहेत, आता विद्यार्थी जरी छोटे असले, चिमुकले असले, तरी त्यांची स्वप्न मात्र फार मोठी आहेत. नाही, ही पायाभूत असते आणि प्राथमिक शिक्षण हे गरजेचं असतं. कारण की हो, प्राथमिक शिक्षणामध्येच या ठिकाणी खरी सत्यता लपलेली आहे. हो, 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 बरोबर. आणि त्यांची जी स्वप्न आहेत, ही पूर्ण करण्यासाठी त्यांची या वयातच पायाभरणी होणं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनंच आम्ही प्रयत्न करतोय. म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा सराव किंवा स्पर्धा परीक्षेची सवय ही या बालवयातूनच व्हावी, या उद्देशानं आमचे प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि विद्यार्थीसुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला त्या गोष्टीला देत आहेत. कारण मुळात विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची फार धडपड असते. त्यांना फार घाई असते, की नाही, बुवा मी हे मानसिकता असं. बदल करणं हे अतिशय हो, महत्वाचं बिलकुल, आहे. बिलकुल. विद्यार्थी आमचे म्हणजे मुळातच त्यांच्यामध्ये ते ज्यावेळेस आजूबाजूला आज रोजी काय झालेलं आहे, जग फार छोटं झालेलं आहे. हो. मुलं फार बघतात आणि मुलं स्वतःहून येऊन सांगतात, "सर हे काय? ते काय? हे असं मला हो. करता येईल का? ते तसं होता येईल का? हे मी करू शकतो का? ते मी करू शकतो का?" आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची स्वप्नंसुद्धा एवढंच नाही, आम्ही सांगण्याच्या आधीसुद्धा विद्यार्थी सांगतात, "सर मला IPS व्हायचंय, तर त्याच्यासाठी मला हे करावं लागेल, ते करावं लागेल. मग हे शाळेतून कसं करता येईल?" म्हणजे इथपर्यंत विद्यार्थी नाही, कधी-कधी आपल्या सांगतात. काळचं जे शिक्षण होतं सर वेगळं होतं आणि हां. कारण की तेव्हा या ठिकाणी मार्गदर्शक आपल्याला कोणी नव्हते. नाही, बरोबर. त्याच्या माध्यमातून आता मार्गदर्शक भरपूर झालेले हो, आहेत हो, आणि वेगवेगळ्या वाटा सुद्धा या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या हो, ठिकाणी ते दिसतायत. हो, तो या ठिकाणी बदल अतिशय महत्त्वाचाच आहे आणि हो, चांगला आहे. हो. सर एक विचार असं वाटते की इथे एक भारत स्काउट गाईड जे अभ्यासक्रम आहे, तो हो. अभ्यासक्रम या ठिकाणी आहे का? हो, भारत स्काउट गाईडची आम्ही नोंदणी केलेली आहे. 6वी, 7वी, 8वीची या वर्षीची सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी आमची स्काउट गाईडमध्ये झालेली आहे. आणि त्या दृष्टीनं आता जसे-जसे आम्हाला तिकडून सूचना प्राप्त होतील, त्यानुसार आम्ही ते उपक्रम राबवणार नाही, आहोत. तिथे सुद्धा या ठिकाणी भारत स्काउट गाईडमध्ये जे धडे दिले जात आहेत स्वयंशिस्तीचे, हो. ते स्वयंशिस्ती अतिशय महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये. हो, हो, कारण की विद्यार्थ्यांसाठी फार ही पर्वणी आहे. हो. स्वयंशिस्तीचे धडे तर बिलकुल म्हणजे आधीपासूनच आमच्या शाळेमध्ये सुरू आहेत आणि सध्यासुद्धा विद्यार्थी स्वयंशिस्तीनं जवळपास सकाळी शाळा भरल्यापासून ते संध्याकाळी शाळा सुटेपर्यंत आम्हाला शक्यतोवर विद्यार्थ्यांना हे सांगायचं काम पडत नाही, की हे करा, की ते करा. बिलकुल विद्यार्थ्यांना ते रुटीन त्यांचं
व्यवस्थित त्यांनी ते फॉलो करतात. सर या ठिकाणी पोषण आहार या ठिकाणी कसं आहे नेमकं विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये? हो, पोषण आहार सुद्धा उत्तम दर्जाचा आहे. अ, बरेचदा जेव्हा अधिकारी येतात आमच्या इथं आवर्जून ते पोषण आहाराचा आस्वाद घेतात. आम्हाला आतापर्यंत खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत पोषण आहाराबद्दल आणि आमच्यासाठी ज्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत त्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या. तर विद्यार्थ्यांची सुद्धा प्रतिक्रिया खूप चांगली आहे पोषण आहाराबद्दल. म्हणून आम्ही पोषण आहाराबद्दल खूप समाधानी आहे. नाही ज्या सैन्याचा मित्रांनो, ज्या सैन्याचा जो सेनापती जो आहे, तो सेनापती जो कणखर असतो, त्याच्याच भरोश्यावर ही जी फौजफाटा आहे, तो या ठिकाणी चालतोय. आणि त्याच माध्यमातनं खरोखर त्यांना अशा कर्तृत्वांना या ठिकाणी सलाम या ठिकाणी करावासा वाटतोय, की आज आपण काय बघतोय आणि काय आपण घेतोय, हे सुद्धा जाणणं महत्त्वाचं आहे. विविध दिशेने या ठिकाणी मुलं धाव घेत आहेत. परंतु योग्य दिशा कोणती आहे, हे कळणं आणि त्याच्यातनं या ठिकाणी काय शिक्षण घेणं आणि शिक्षक मंडळीने या ठिकाणी त्यांना काय देणं, ही सुद्धा काळाची गरज आहे. मित्रांनो, सर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि सरांचा अनुभव बोलतोय. विविध विषयावर त्यांनी प्रकाश या ठिकाणी टाकलेला आहे आणि आज आपण देऊळगाव धनगर येथे आहोत. तुझं नाव बेटा? समीक्षा गणेश जाधव. अच्छा, किती वर्गाला जातेस? 8व्या. 8व्या वर्गाला जातेस. हो. बरं किती वर्षापासून शिकते इथे? 7 वर्षापासून. 7 वर्षापासून. पहिली बरं, ते तुला 8वी. शिक्षण कसं वाटतं? हे ऊर्जन वर्ग कसा शिकवतोय? खूप छान शिकवतात. खूप छान शिकवतायत. तुझा आवडता विषय कोणता आहे? मॅथ. मॅथ. हं. म्हणजे मॅथ मध्ये करिअर घडवणार का तू? हो. म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये काही असं करिअर मग? IPS. नाही, कायच करावं बाबा, हे असे विद्यार्थी आहेत. कारण की विद्यार्थी खरंच स्वप्न या ठिकाणी माणसांनी मोठे बघायचे असतात आणि स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी ही शाळा सज्ज आहे आणि इथली जी गावकरी मंडळी आहेत ती सज्ज दिसत आहेत. त्याच्यातनंच या ठिकाणी हे विचार या ठिकाणी ते मांडत आहेत. बरं, इथे विविध परीक्षा या ठिकाणी होत आहेत तुमच्या शाळेमध्ये? हो. बरं, कोणकोणत्या परीक्षा होत आहेत? स्कॉलरशिप, नवोदय खूप मोठ्या. अच्छा, सगळ्याच परीक्षा होत आहेत. मग तू कोणत्या परीक्षेमध्ये भाग घेणार आता यावर्षी काही? मी NWMS मध्ये ह्या वर्षी भाग घेतलेला आहे. हो का? हो. अच्छा, बरं त्याचे क्लास वगैरे सर शिकवतायत तुला चांगलं? हो. खूप छान शिकवतात. मित्रांनो, खरी काळाची गरज आहे की शिक्षण घेणं. कारण की जोही या ठिकाणी शिक्षण घेईल तो या ठिकाणी गुरगुरल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. कारण ही शिक्षण घेणं आज या ठिकाणी त्यांच्या भविष्यासाठी अतिशय चांगलं आहे. काही पालक वर्ग सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि पालक वर्गांची प्रतिक्रिया म्हटल्यानंतर हे नेमकं खरंच शिक्षक या ठिकाणी चांगले शिकवतायत का, हे पालक या ठिकाणी बघण्यासाठी येणं ही अत्यंत काळाची गरज आहे. कारण आपला विद्यार्थी, आपला पाल्य इथे ते घडतोय, पण त्याच्याकडे लक्ष या ठिकाणी गुरुजन वर्ग देतोय का? विविध परीक्षेमध्ये या ठिकाणी त्यांना सहभाग नोंदवण्यासाठी तो कशा पद्धतीने त्याची तयारी करून घेत आहेत हे सुद्धा या ठिकाणी जाणणं महत्त्वाचं आहे आणि त्याच माध्यमातनं ते इथे शाळेमध्ये आलेले दिसत आहेत. तुमचं नाव सर? अमोल तुकाराम इंगळे. अच्छा, बरं सर, तुम्ही काय करताय? मी शेती. शेती मुलगा आहे माझा. मुलगा आहे का? हो. अच्छा, बरं किती वर्षापासून आहे सर इथे? तेव्हा आता पहिल्या वर्गात पहिला याला होता सहकार विद्या मंदिर देळगाव आपल्या देळगाव मिळलं. हा. पण मला शाळा माझी मामाची मुलगी इथं, मला तिचं शिक्षण चांगलं वाटलं. पुन्हा शिक्षक वृंद बी चांगले वाटले, स्वभाव मायाळू. त्याच्यामुळे माझा विद्यार्थी मी तिथं काढला आणि इथं टाकलेला आहे. म्हणजे मुलांचा तुमच्या सर्वांगीण विकास या ठिकाणी होईल असं वाटतंय आपल्याला? हो, वाटतोय. बरं, मुलांचं या ठिकाणी स्वप्न या ठिकाणी फार मोठे मोठे आहेत. कोणी म्हणतं मला IPS व्हायचंय, कोणी म्हणतं डॉक्टर व्हायचं, कोणी म्हणतं आर्मीमध्ये जायचंय. काय वाटतंय आपल्याला? चांगली गोष्ट आहे ना, की बा जे विद्यार्थी ते आपले जे स्वप्न पूर्ण करायचे, शिक्षक वृंदाचा बी मला खूप मोठा प्रतिसाद वाटतो, की बा शिक्षक रोज त्याला मोबाईलवर होमवर्क देतात, पुन्हा स्वतः इथे बी होमवर्क देतात. नाही, आता त्या विद्यार्थिनीने सांगितलं, विचारलं आम्ही की तिला मोबाईलवर येत नाही, ती फेस टू फेस शिकते. ते चांगलं आहे शिक्षण? हो, फेस टू फेस चांगलं आहे ना. तरी बी बा लहान लेकरू काय म्हणतो, बा पप्पा तुम्ही स्वतः अभ्यास देता. हा, नाही तर बरोबर. त्याच्यामुळे मी सांगितलेलं आहे शिक्षक वृंदाला, की बा स्वतः मोबाईलवर बी अभ्यास टाकायचा, की जेणेकरून विद्यार्थी इथे बी करतील, बा घरी बी करतील. समजा जे विद्यार्थी हिंडायचा आहे, खेळण्याचा आधी हो. ज्या टायमात खेळू शकतो बी, ज्या टायमात अभ्यास करायचा त्या टायमात अभ्यास बी करू शकतो. कारण आपण स्वतः अभ्यास दिला तर आपला जो पाल्य आहे ते करू शकत नाही. आपल्याला या ठिकाणी हे शिक्षण या ठिकाणी वेगळं आहे सर. आपल्या काळाचं शिक्षण वेगळं होतं, आताचं वेगळं शिक्षण आहे. याच्यामध्ये फार तफावत या ठिकाणी झालेली आहे, बदल या ठिकाणी झालेले आहेत. परंतु त्या बदलाच्या नुसार या ठिकाणी पालक वर्गांनी ते अनुकरण करावं असं वाटतंय आपल्याला? हो, की बा मला असं वाटतं माझ्या अंतःकरणातून, की जे शिक्षक वृंद शिकवतात, पण आपले जे मुलांचे जे वडील आहेत त्याने बी त्याचा अभ्यास घ्यावा,
काही क ख ग असं काही लिहून द्यावं. ज्या टायमात खेळायचं त्या टायमात आपल्याला खेळायला जे येते त्या त्या पद्धतीनं है का द्यावं. नाही? हा आणि तुम्हाला काय वाटतं सर, तुम्हीच शिक्षण कुठे झालेलं आहे? मी इथं शिकलेलो आहे. 7वी पर्यंत इथं शिकलो आणि पलीकडून 12वी पर्यंत पलीकडून अच्छा, शिकलेलो आहे. पलीकडल्या शाळेमध्ये शिकले. बरं, तुम्ही इथे शिकत असताना तुमचे पाल्य इथे शिकतायत, तुम्हाला आनंद वाटतोय? हो मित्रांनो, हे आहे माझी विद्यार्थी या शाळेचे. कारण की 7वी पर्यंत त्यांचं सुद्धा इथे शिक्षण झालेलं आहे. कारण त्यांना माहिती आहे की इथे शिक्षण या ठिकाणी कसं दिलं जातंय. आणि आज या ठिकाणी गावातल्या शाळा या ठिकाणी मोडकळीस या ठिकाणी येत आहेत. ते काय येत आहेत हे कुठेतरी गावकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळंच या ठिकाणी हे विद्यार्थी या ठिकाणी घडत आहे आणि त्या पाठीमागे आपला सुद्धा या ठिकाणी हातभार लावणं महत्त्वाचं आहे. ही दुसरे या ठिकाणी विद्यार्थिनी आहे. तुझं नाव बेटा? नैना नानाभाऊ काकडे, अच्छा, कोणते वर्ग शिक्षक शिकवतायत? चिंचोळकर सर. बरं, काय काय आहे तुमचे डाऊट कोणकोणते क्लिअर करून घेत आहेत तुमच्याकडून? आम्हाला जे आलं नाही ते आम्ही त्यांना विचारतो. विचारतो ते कंटाळा करत नाहीत? नाही. बरं, काही शिक्षा वगैरे होते तुम्हाला इथे शाळेमध्ये? हो. शिक्षा होतेच? रोज होते का? नाही. जेव्हा आम्हाला आलं नाही तर. तुम्हाला येत नाही तरच शिक्षा देत आहेत. बरं, शिक्षा दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की बा तुम्ही घरी पालकांना सांगताय तुमच्या आई वडिलांना? हो. आम्ही अभ्यास जे त्यांनी सांगितले ते आम्ही करतो. मग शिक्षण या ठिकाणी घेणं काळाची गरज आहे, काय वाटतंय तुला? हो. मग काय बनण्याची इच्छा आहे उद्याला तुला? आर्मी. मित्रांनो, कायच करावं ह्या विद्यार्थ्यांना, कारण की हे शिक्षण या ठिकाणी गुरुजन वर्ग या ठिकाणी कसं देत असेल हे या ठिकाणी विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आपण बघतोय मोठमोठ्या या ठिकाणी शाळा आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी दर्जेदार शिक्षण देत आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये जे शिक्षण खरोखर या ठिकाणी जे पाळमुळं या ठिकाणी रोवल्या जात आहेत आणि जे झाड या ठिकाणी जे उभं राहत आहे ते खरोखर या ठिकाणी मजबूत आहे का, हे सुद्धा या ठिकाणी विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि आज खरोखर या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी घडतायत, ही एक काळाची गरज आहे.